श्रीनिवास खळे, पंडित श्रीनिवास खळे यांचं जन्माबाबत मला थोडीशी शंका होती निवेदन तयार करत असताना. कारण एका ठिकाणी सह्याद्री चॅनलवर त्यांचा जन्म बडोद्यातला असा सांगितला होता आणि नक्षत्रांचं देणं याच्यामध्ये त्यांचा जन्म मुंबईचा असा सांगितला होता. तर मी फारच कन्फ्यूज झाली होती आणि मग मी सरांना फोन केला. म्हटलं सर काही एखादं पुस्तक वगैरे काही असेल तर मला सांगा, म्हणजे मग मला प्रॉपर त्यांचं जन्मस्थळ नक्की कोणतं आहे हे आपल्याला सांगता येईल. तर सर म्हणाले पुस्तक, इवन मी पण शोधलं IDLमध्ये जाऊन, पण मला पुस्तक बिलकुलच मिळालं नाही, त्याच्या प्रती नाही आहेत आता. पण सर म्हणाले त्यांच्या मुलीचा नंबर माझ्याकडे आहे, तर तुम्ही त्यांना फोन करून बघा आणि विचारा म्हणून मी खळे सरांच्या 3 नंबर मुलीला फोन केला आणि त्यांच्याशी बोलली. त्यांचा आवाजसुद्धा खळे काकांसारखाच, अगदी गोड आवाज. त्यांना म्हटलं मॅडम मला एक शंका आहे, तेवढी मला जरा हे करा. तर ते म्हणाले नाही, मला पण जरा थोडंसं विचारावं लागेल, माझ्या बहिणीला, मोठ्या बहिणीला विचारावं लागेल आणि मग मी तुम्हाला 2 दिवसांनी मेसेज करून सांगते. तर त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की बाबांचा जन्म हा मुंबईचाच. तर त्याच्यामुळे ते एकदम मला अगदी डोक्यात बसला होता की खळे काकांचा जन्म हा मुंबईचाच आहे आणि कामानिमित्त मात्र वडिलांच्या कामानिमित्त ते बडोद्यामध्ये स्थायिक झाले होते. तर खळे काकांच्या मुलींनी आपल्याला एक मेसेज दिलेला आहे, तो जरा मी वाचू इच्छिते. BMC सिंगर प्रस्तुत तुमचे गीत गाण्यासाठी हा कार्यक्रम आमचे बाबा पद्मभूषण श्रीनिवास खळे आणि माननीय देवकाकांच्या जन्मशताब्दीनिमित्त सादर होणाऱ्या कार्यक्रमाचे आम्हा खळे कुटुंबियांना इतके प्रेमाचे निमंत्रण असूनही काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही कोणीच हजर राहू शकत नाही, म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. BMC सिंगर्सच्या संपूर्ण टीमचे आम्हा खळे कुटुंबियांकडून खूप खूप अभिनंदन व त्यांना हार्दिक शुभेच्छा. सदस्य खळे कुटुंबीय. तर त्यांनी आपल्याला या हार्दिक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, बगड्यांची माळ फुलले अजूनही अंबरात, या आणि अशा कितीतरी रचना स्वरबद्ध करणारे खळे. खरं तर शास्त्रीय गायक व्हायचे होते त्यांना, म्हणजे त्यांनी शास्त्रीय शुद्ध संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे, पण नंतर सुगम संगीताकडे ते कसे वळले हे त्यांनाच कळलं नाही. त्यांच्या बंधूंच्या मित्रांनी त्यांना गदिमांच्या एका गाण्याला चाल लावण्यासाठी गळ घातले. श्रावणातल्या त्या रात्रीची शपथ घालते तुला, नकोस टाकून जाऊ जीवलगा अशी एकटी मला, अशा तऱ्हेचं ते एक काव्य होतं. आणि ध्यानीमनी संगीत असणाऱ्या खळ्यांनी त्या कवितेला चाल दिली, त्या गाण्याला चाल दिली आणि अशा पद्धतीने त्यांचा सुगम संगीताकडे प्रवास सुरू झाला. वैविध्यपूर्ण रचना आपल्या भावपूर्ण स्वरांनी त्यांनी स्वरबद्ध केल्या. अतिशय कल्पक परंतु समर्पक सुरावटेने गीतातील अव्यक्त भाव रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य खळ्यांच्या स्वरविलासात आहे. त्यांनी गीतांना दिलेल्या चाली समर्पक, सतत मनात रेंगाळणाऱ्या, गुणगुणायला सोप्या असं वाटल्या. म्हणजे त्या फक्त गुणगुणायला सोप्या वाटतात, पण म्हणायला इथे तुम्ही जेव्हा येता तेव्हा त्या अतिशय कठीण आहेत, हे तुम्हाला आता जाणवत असेलच निश्चितच. तालाचा डोल सांभाळत रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या खळ्यांच्या स्वररचना म्हणायला खरंच कठीण आहेत. चाल करायची नसते तर ती होते असे म्हणणारे खळे. चला ऐकूयात त्यांच्या काही रचना. गीतकार गंगाधर महांबरे, गायिका लता दिदी यांच्या आवाजातील गीत सादर करणार आहे नलिनी. सावलीस का कळे. हे गीत आहे सोबती या चित्रपटातलं. उन्हामधील या
घोर वादळी आसवात जग बुडे, आसवात जग बुडे, मृगजळास टाकले ची व्यथा न पातली, ती कथाच अंगणा सावलीस का कळे. फूलपंखी का कधी गरुड झेप घेतसे, फूलपंखी का कधी गरुड झेप घेतसे, काजळीत मास का रंग कोण देतसे, हृदय शून्य करील कोण मंदिरात प्रार्थना सावलीस का कळे. रजनीच्या घरी कधी होई सूर्य पाहुणा, रजनीच्या घरी कधी होई सूर्य पाहुणा, दिसती ना कधी कुणा, दिसती ना कधी कुणा, अंतरातल्या कुणा, सांगते या भूलिका कुणास, मुग्ध भावना सावलीस का कळे. पुन्हा मधील यातना जाणवेल मिलनी, कोण विरह वेदना सावलीस का कळे. सुंदर नलिनी.